रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. उन्हाळा म्हणलं की कुठनंही बाहेरून आल्यानंतर सोलकढी प्यायला मिळाली तर खूप छान वाटतं. मला तर ही अशी तडका सोलकढी खूप आवडते. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत अगदी कोकणात करतात तशी तडका सोलकढी. त्यासाठी 2 नारळ खरवडून घेतलेले आहेत. त्याचा चव असा मोजून घेत आहे. 2 कप चव मी मिक्सरमधून कोमट पाण्यामधून काढणार आहे. साधारण ह्या 2 कप खवलेल्या खोबऱ्यासाठी प्रथम अर्धा लिटर कोमट पाणी वापरणार आहे आणि नंतर चवीनुसार पाणी ॲडजस्ट करणार आहे. इथं नारळाचा चव मोजून घेण्याचं कारण म्हणजे नारळाच्या वाट्या या कमी जास्त आकाराच्या असतात. त्यामुळे मोजून प्रमाण घेतलं तर तुमची ही सोलकढी खूपच सुंदर चवीची होईल. पहिलं हे अर्धा लिटरचं नारळाचं दूध काढून घेतलं आहे आणि त्याच खोबऱ्याच्या चवमध्ये अजून अर्धा लिटर पाणी घालून ते छान गाळून घेत आहे. ह्या एवढ्या खोबऱ्याच्या चवपासून आपल्याला साधारण 6 ग्लास नारळाचं दूध मिळत आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून आलं, जिरं, मिरची आणि लसूण असं वाटून घेत आहे. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा. हे वाटण ह्या चाळणीवरती घालून आपण जे उरलेलं अर्धा लिटर खोबऱ्याचं दूध केलेलं होतं या वाटणावरती ओतून छान गाळून घेत आहोत. आता आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे. इथं मी असं कोकम सिरप घेतलेलं आहे. हे अगदी घरगुती कोकम सिरप आहे. ही 6 ग्लास सोलकढी होणार आहे. त्यासाठी 3 पळ्या मी हे कोकम सिरप वापरणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे खोबऱ्याचं दूध काढून जो चव उरलेला असतो, जो चौथा असतो तो टाकून द्यायचा नाही. कुठल्याही भाजी आमटीमध्ये तो तुम्हाला उपयोगात आणता येतो. ह्या 3 पळ्या कोकम सिरपामुळं सोलकढीला अगदी परफेक्ट टेस्ट येणार आहे. इथं मी 2 चमचे तूप घेऊन ते छान गरम झाल्यानंतर गॅस बंद करून जिरं, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून एक तडका तयार करून घेतलेला आहे. असा तडका आपण ह्या आता सोलकढीवरती घालून त्यावरती कोथिंबीर घालून घेत आहे. हा तडका देण्याची जरूरच असते असं नाही, पण त्यामुळं ही सोलकढी अगदी वेगळ्या प्रकारची होते आणि उत्तम चवीची होते. तुम्ही पण अशी तडका सोलकढी एकदा करूनच बघा, म्हणजे तुम्हाला साधी सोलकढी आणि तडका सोलकढी यामधला फरक कळेल. मी तर याची टेस्ट घेऊन बघितली. मस्त म्हणजे मस्तच झाली आहे. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.